नमस्कार मंडळी, मी गायत्री स्वामी आणि बातमी मागची बातमी या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत आहे, जिथे आजच्या 3 महत्वाच्या बातम्या. यात दिल्ली सारखा आमच्या मोर्चात कोणी घुसवण्याचा प्रयत्न केला तर फटकावून काढू, राज ठाकरे कडाडले. जंतर मंतरमुळे आज देशात काय घडलंय, वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र बंदला प्रतिसाद. या बातम्यांच्या मागचं राजकारण, समाजकारण आणि अर्थकारणाचा लेखाजोगा यात मांडलाय. यामुळे आता वरवरची बातमी नाही तर बातमी मागची बातमी जाणून घ्या. बाबा खूप बोर होतंय, काहीतरी नवीन फ्रेश ऑर्डर करा ना. माझ्याकडे एक सरप्राईज आहे. गोकुळचा आस्वाद परंपरेचा गोकुळ आईस्क्रीम सोबती प्रत्येक क्षणाचा गोकुळ आईस्क्रीम. बातमी आहे, दिल्ली सारखं आमच्या मोर्चात कोणी घुसवण्याचा प्रयत्न केला तर फटकावून काढू, राज ठाकरे कडाडले. सध्या देशात जंतर मंतरवरील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचे देशभर पडसाद उमटत आहेत. दिल्लीनंतर महाराष्ट्रातही आंदोलनं झाली. लोकांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ठाकरे बंधूंनी संयुक्त पत्रकार परिषद घेत 26 जुलैला आंदोलनाची हाक दिली आहे. यावेळी राज ठाकरे यांनी आंदोलनाची भूमिका स्पष्ट करत ते म्हणाले की देशात विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे, ते चिरडण्याचे प्रयत्न सुद्धा सुरू आहेत. केंद्राकडून आंदोलनावर दबाव आणला जातोय, ज्याचा परिणाम देशभर झाला. ही अत्यंत साधी गोष्ट होती. या अगोदर भाजपनेही अनेक मंत्र्यांचे राजीनामे मागितले आहेत. जेव्हा तुमची पदाची जबाबदारी घेता तेव्हा त्यातून आलेल्या अपयशाची जबाबदारी घ्यायला हवी, एवढीच या विद्यार्थ्यांची मागणी आहे. नीट पेपर फुटीची ही 3री वेळ आहे. जेव्हा नीट आणलं तेव्हाच आम्ही याला विरोध केला होता. तेव्हाही सरकारची ऐकायची तयारी नव्हती आणि आजही नाहीये. यामुळे हा प्रश्न धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यापर्यंत मर्यादित नसून पंतप्रधानांच्या राजीनाम्याची मागणी होताना दिसत आहे. यामुळे सरकारी सत्तेचा उद्दामपणा सुरू आहे, सत्तेचा माज आहे. आज जे घडतंय तो एकूणच सिस्टीम विरुद्धचा लोकांचा राग आहे. यामुळे त्या 26 जुलैला सकाळी 10 वाजता विद्यार्थ्यांचा मोर्चा शिवाजी पार्क ते सिद्धिविनायक मंदिरापर्यंत निघणार आहे. यावेळी कोणत्याही राजकीय पक्षाचे झेंडे नसतील, तिथे फक्त तिरंगा असेल. विद्यार्थ्यांसोबत पालकांनीही सहभागी व्हावं असं आवाहनही करतो. पोलीस एका आंदोलकांना धमकावत आहेत की इकडे दिसला तर 50 ग्रॅमची पावडर टाकील. हे पोलीस काय ड्रग सप्लायर आहेत का, असा संतप्त सवालही यावेळी उपस्थित केला. शरद पवार आणि मोदी यांच्या भेटीवरही राज ठाकरे यांनी त्याला जंतर मंतर म्हणतात असं मिश्किल भाष्य केलं आहे. मोर्चेमध्ये जर कोणी जंतर मंतर सारखे लोक घुसवण्याचा प्रयत्न केला ना, फटकावून काढील असा आक्रमक इशारा त्यांनी दिला आहे. दिल्ली सारखं इथे कोणी घुसवण्याचा प्रयत्न केला तर आमचे लोक सोडणार नाहीत. बातमी आहे, जंतर मंतरमुळे आज देशात काय घडलं. कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाने देशाचे राजकारण चांगलंच तापलंय. आज 4थ्या दिवशीही विरोधकांनी संसदेबाहेर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा यासाठी जोरदार घोषणाबाजी केली आणि यामुळे आजही संसदेचे कामकाज ठप्प पडले. कॉक्रोच जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजित दिपके यांनी तरुणांना आवाहन केलं आहे की तुमच्या गावात, शहरात जिथे आहात तिथे आंदोलन करा. सरकारसोबत चर्चा ही तटस्थ ठिकाणी किंवा जंतर मंतरवरच होईल, हे त्यांनी स्पष्ट केले. सुप्रीम कोर्टाने विद्यार्थ्यांवर केलेल्या लाठीचार्ज संबंधित PI ऐकण्यास वेळ नसल्याचे कारण दिल्यानंतर आज दिल्ली हायकोर्टाने दिल्ली पोलीस आणि केंद्र सरकारला लाठीचार्ज संबंधित प्रतिसाद देण्यासाठी 4 आठवड्यांची मुदत दिली आहे. पोलिसांना CCTV फुटेज जपून ठेवण्यास देखील सांगितले आहे. कॉक्रोच जनता पार्टीच्या समर्थनार्थ अण्णा हजारे यांनी अहिल्यानगर मध्ये मौन आंदोलन सुरू केले. फडणवीसांनी राहुल गांधी आणि विरोधकांवर टीका करत म्हणाले की विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकारण करायचे थांबवा, पळपुटेपणा सोडा आणि संसदेत चर्चेला या. पंतप्रधान मोदी यांनी ट्विट करत नीट प्रकरणातील दोषींसाठी फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये कारवाई केली जाईल असं सांगितलं आहे. जंतर मंतरवर तरुणांचा प्रतिसाद वाढत आहे आणि जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही हटणार नाही, असे कॉक्रोच जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजित दिपके यांनी स्पष्ट केले आहे. बातमी आहे, वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र बंदला प्रतिसाद. दिल्लीतील जंतर मंतरवर विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्ज आणि शिक्षण व्यवस्थेतील गोंधळाच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला राज्यभरात संमिश्र ते जोरदार प्रतिसाद मिळाला. या बंदला राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार पक्ष आणि शिवसेना ठाकरे गट यांनी अधिकृत पाठिंबा दर्शवला. अकोला जिल्ह्यात बंदचा सर्वाधिक प्रभाव दिसून आला. तेथे मुख्य बाजारपेठा, शाळा व महाविद्यालये स्वयंस्फूर्तीने बंद ठेवण्यात आली होती. कार्यकर्त्यांनी टॉवर चौकात रास्ता रोको आंदोलन केले. कोल्हापुरात कार्यकर्त्यांनी दुचाकी रॅली काढून बसस्थानक व व्यापारी आस्थापने बंद ठेवण्याचे आवाहन केले. पुणे, अमरावती आणि धाराशिवमध्येही मुख्य बाजारपेठा बंद राहिल्या असून अनेक ठिकाणी चक्काजाम आंदोलनामुळे वाहतूक खोळंबली. तर दुसरीकडे मुंबई आणि उपनगरांमध्ये बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला.
सायन मुलुंड हायवे आणि ईस्टर्न एक्सप्रेसवर रस्ता रोकोचा प्रयत्न करणाऱ्या तसेच विरार रेल्वे स्थानक परिसरात निदर्शने करणाऱ्या वंचितांच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. कायदा व सुव्यवस्थेच्या कारणास्तव पोलिसांनी राज्यभरात आंदोलकांना कायदेशीर कारवाईच्या नोटिसा बजावल्या आहेत. धन्यवाद आणि पाहत रहा सकलम.